आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकसित भारत @2047 संकल्पना मिशन मोडवर साकार करा असं आवाहन महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर 3रा वर्धापन दिन समारंभ आज गुरु नानक भवन इथं पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पाटील मार्गदर्शन करत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांनी आपल्याविषयी केलेल्या सूचक आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा दाखल केला जाईल असा इशारा भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तिवारी यांनी गुडदे यांनी 48 तासात माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र कोणाच्याही सार्वजनिक प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आधारहीन संकेत देणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं. महावितरणतर्फे वीज वाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी उद्या दिनांक 5 ऑगस्टला शहरातील काही भागांमध्ये सकाळच्या सत्रात काही तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस नगर आणि सिव्हिल लाईन्स विभागातील जैताळा, खामला, सुभाषनगर, मानकापूर, गोधनी रोड, शिवाजीनगर आदी परिसरांना याचा फटका बसणार आहे. नागरिकांनी या नियोजित देखभाल कामासाठी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. एक पेड़ माँ के नाम या अभियानांतर्गत नागपुरातील उज्ज्वल विद्यालय इको क्लबच्या वतीनं NIT गार्डन इथं वृक्षारोपण करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 27च्या नगरसेविका दिव्या धुर्डे, नगरसेविका रजनी वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी वृक्षारोपण करून झाडांचं संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. रंगभूमी नागपूर संस्थेच्या वतीनं पंचम नाट्य महोत्सवाचं गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात विविध नाट्य स्पर्धांमध्ये पारितोषिकं प्राप्त झालेल्या दर्जेदार 5 एकांकिकांचं सादरीकरण होणार आहे. अमरावतीत संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या NSS हॉलमध्ये येत्या 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व ITIच्या विद्यार्थ्यांकरिता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तंत्रकुशल आणि व्यावसायिक कौशल्यधारक तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे इंडिया स्किल स्पर्धा 2026-27चं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी शासनाच्या skillindia.digital.gov.in या संकेतस्थळावर सुरू झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.